गणपती बाप्पा मोरया। एकदा एका किराणा मालाच्या दुकानात एक कस्टमर आला आणि दुकानदाराला म्हणाला, मला 10 किलो काजू आणि 10 किलो बदाम द्या। दुकानदार त्याच्यासाठी 10 किलो काजू आणि बदाम यांचे वजन करू लागला। त्यावेळी तिथे एक मर्सिडीज कार घेऊन दुकानासमोर थांबली आणि त्यातून एक VIP टाईप माणूस उतरला आणि दुकानात आला। तो दुकानदाराला म्हणाला, भाऊ मला 2 किलो काजू द्या। दुकानदाराने आधीच्या कस्टमरचे 10 किलो काजू आणि 10 किलो बदाम पॅक केले आणि नंतर दुसऱ्या कस्टमरसाठी 2 किलो काजूचे वजन करू लागला। जेव्हा 10 किलो काजू व बदाम घेणारा कस्टमर निघून गेला तेव्हा महागड्या कारवाल्या कस्टमरने कुतूहलापोटी दुकानदाराला विचारले, आता जो ग्राहक गेला तो खूप मोठा माणूस आहे का किंवा त्याच्या घरात काही प्रोग्राम आहे का, त्यामुळे त्याने 10 किलो काजू आणि बदाम घेतले। दुकानदार हसत म्हणाला, असं काही नाही साहेब, तो एका सरकारी विभागात शिपाई आहे, पण गेल्या वर्षी त्याने एका विधवेशी लग्न केले। तिचा नवरा तिच्यासाठी करोडो रुपयाची संपत्ती ठेवून गेला होता। आता त्याच पैशावर हे दोघे ऐश करत आहेत। हे महाशय दर महिन्याला 10 किलो काजू आणि बदाम घेऊन जातात। हे ऐकून दुसऱ्या ग्राहकाने दुकानदाराला 2 किलो काजू ऐवजी 10 किलो काजू पॅक करण्यास सांगितले आणि घराकडे निघाला। जेव्हा तो 2 किलोच्या ऐवजी 10 किलो काजू घेऊन आपल्या घरी पोहोचला तेव्हा त्याची बायको आश्चर्याने म्हणाली, अहो मी तुम्हाला 2 किलो काजू आणायला सांगितले होते, तर तुम्ही 10 किलो काजू का घेऊन आलात? त्यावर तो माणूस म्हणाला, अगं वेडे, मी मेल्यावर माझ्या पैशावर दुसऱ्या कोणीतरी माणसाने 10 किलो काजू खावेत, बदाम खावेत, ऐश करावी, मग मी जिवंतपणी 2 किलो काजू का खाऊ? बायकोने हे ऐकून डोक्याला हात लावून घेतला। फ्रेंड्स, हा जोक जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।